नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे ज्येष्ठ अमावस्या. अमावस्या असल्यानंतर आपण आपल्या पितरांची पूजा करत असतो, पितरांचे तर्पण करत असतो, पिंडदान घालत असतो. त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या घरातील मुलांवरती पण सतत काही ना काही विघ्न येत असतात, संकटे येत असतात. मुलांची पाहिजे तशी अभ्यासात प्रगती होत नाही किंवा तुमचा एखादा मुलगा नोकरी करत आहे तर नोकरीमध्ये प्रगती होत नसेल तर आपल्याला अमावस्येच्या दिवशी मुलांवरून काही वस्तू म्हणजेच की उतरवून टाकायच्या आहेत, ज्यामुळे काय होईल की मुलांचे जे काही विघ्न असतील, मुलांना जी संकटे येत असतील तर ते संकटे दूर होतात. म्हणून मग अमावस्येच्या दिवशी हा उपाय केल्यामुळे मुलांची प्रगती होते, अभ्यासामध्ये म्हणा किंवा नोकरीमध्ये म्हणा. त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आता अमावस्या असल्यानंतर आपण पितरांची पूजा करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते, कारण की एखाद्या घरामध्ये जर पितृदोष असेल त्यावेळेस पण मुलांची प्रगती होत नाही किंवा मुलींचे विवाह जुळून येण्यास अडथळे निर्माण होतात. म्हणून मग त्यावेळेस पण पितृदोष दूर व्हावा म्हणून आपण अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांची सेवा उपाय करत असतो. तर एखाद्या व्यक्तीला काय होतं की सतत घरामध्ये जर पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील तर त्यामुळे काय होतं की त्या घराला लागलेल्या दोषामुळे पण त्या अडचणी निर्माण होत असतात. म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे, एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मग आपल्याला पांढरे फुलं टाकायची आहेत 5. आणि मग त्यानंतर काय करायचं आहे, दक्षिण दिशेला ते जे जल आहे तर ते जल आपल्याला दक्षिण दिशेला अर्पण करायचं आहे. यामुळे काय होतं की दोष घरातील जे पण कोणते आहेत तर ते दोष दूर होतात आणि घराची प्रगती होते. म्हणून अमावस्येच्या दिवशी हा एक उपाय करण्याला जास्त महत्त्व दिले जाते. आता त्याचप्रमाणे घरातील एखाद्या व्यक्तीच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये अमावस्येच्या दिवशी थोडेसे काळे तीळ टाकून स्नान करायला दिल्यामुळे त्या व्यक्तीचा जर पितृदोष असेल तर त्या व्यक्तीचा पितृदोष दूर होतो. आणि त्या एखादा मुलगा आहे तुमचा किंवा मुलगी आहे सतत नकारात्मक बोलत आहे किंवा सतत वाईट बोलत असेल तर त्यावेळेस त्या व्यक्तीमधील नकारात्मकता दूर होण्यासाठी पण त्या मुलांमधील नकारात्मकता दूर होण्यासाठी तुम्ही खास त्या मुलांसाठी पण हा उपाय करू शकता. ज्यावेळेस ती मुलं तुमची लहान असो किंवा मोठी असो, ज्यावेळेस आंघोळ करणार असतील त्यावेळेस त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून मग स्नान करायला सांगायचं आहे. आता आपल्याला तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य होत नाही, म्हणून आपण मग घरी ज्यावेळेस स्नान करणार असेल त्यावेळेस 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आणि मग स्नान करायचं आहे आणि हर हर गंगे असा मंत्र म्हणायचा आहे. ज्यामुळे काय होईल की त्या व्यक्तीला तीर्थ ठिकाणी स्नान करण्याचं पुण्य मग लाभलं जातं. म्हणून मग अशा पद्धतीने आपल्याला स्नान करायचं आहे. आता एखाद्या मुलींचा विवाह जुळून येत नसेल त्यावेळेस मग त्या मुलींना पितृदोष असल्यामुळे पण ह्या गोष्टी घडत असतात. हे बऱ्याच जणांना समजत नाही, आपण इतर कारणं शोधत बसतो. त्यावेळेस मग काय करायचं आहे, आपल्याला घरामध्ये सगळीकडे गोमूत्र शिंपडायचं आहे अमावस्या असल्यामुळे. आणि यामुळे काय होते की घरातील नकारात्मकता निघून जाते. आणि मग आजच्या दिवशी आपल्याला आंब्यांच्या पानांचं तोरण दरवाजाला लावायचं आहे, ज्यामुळे काय होतं की नकारात्मकता तर निघूनच जाते. त्याचप्रमाणे मग आपल्या घरामधील माता लक्ष्मीची कृपा कायम राहते. म्हणून मग अशा पद्धतीचे आपल्याला काही अमावस्येच्या दिवशी आवर्जून उपाय करायचे आहे. आता आपल्याला मुलांवरून ज्या वस्तू उतरवून टाकायच्या आहेत तर मग त्या काय करायचं आहे, यामुळे काय होतं की नकारात्मकता निघून जाते. तर आपल्याला सायंकाळी किंवा मग तुम्ही सकाळी पण हा मूठभर जो भात आहे सकाळी शिजवलेला असला तर तो मूठभर भात तुम्ही घेऊ शकता. आता जर 1 वाटीभर तुम्ही भात शिजवला असेल तर मग 1 वाटीभर घ्यायचा आहे, म्हणजेच की तो भात सकाळी शिजवलेला असला तरी पण तुम्ही तो भात घेऊ शकता. त्यासाठी नवीनच भात शिजवण्याची आवश्यकता नाही. 1 पत्रावळी आपल्याला घ्यायची आहे आणि मग त्यानंतर काय करायचं आहे, तो जो भात आपण शिजवला आहे तर त्या भातावरती आपल्याला थोडंसं दही टाकायचं आहे आणि त्यावरती 1 लवंग, लिंबू, राख, जी राख असते, आता चूल असते त्या ठिकाणी चुलीच्या तिथं जी राख असते ती थोडीशी राख टाकायची आहे आणि थोडासा भाकरीचा तुकडा. आता यामधली एखादी जरी वस्तू नसली तुमच्याकडे तरी चालेल. आणि मग नंतर काय करायचं आहे, हा एक उतारा तयार करायचा आहे आणि हा जो उतारा तयार झाला तर त्यानंतर मग तो उतारा घ्यायचा आहे आणि मग आपल्याला मुलांवरून उतरवून घ्यायचं आहे. आणि त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे. आता हा दिवा आपल्याला तुपाचा लावायचा आहे का तिळाचा का मोहरीच्या तेलाचा, तर यापैकी तुम्ही कोणताही दिवा तुम्ही लावू शकता. जर तुमच्याकडे तूप असेल तर तुपाचा लावू शकता किंवा तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा पण तुम्ही हा दिवा देवघरामध्ये लावू शकता. दिवाची पूजा करायची आहे आणि मग त्यानंतर काय करायचं आहे,
आपल्या मुलांच्या ज्या पण काय अडचणी आहेत, मुलांवरती सतत एखादा मुलगा आहे त्यावरती सतत संकट येतात, काय ना काय विघ्न येत असतात. लहान मुलगा असो किंवा मोठा मुलगा असो, किंवा तुमचा मुलगा नोकरीसाठी प्रयत्न करत आहे तर नोकरीमध्ये यश मिळत नाही, किंवा खूप अभ्यास करतो पण पाहिजे तसे मार्क्स मिळत नाहीत. जे पण काय असेल तर ते सांगायचं आहे आणि मग त्यानंतर काय करायचं आहे, मग तिथून उठायचं आहे. आणि मग आपण ज्यावेळेस आता हा उपाय करत असताना जर महिलांना मासिक धर्म असेल तर सुतक असेल तर त्यावेळेस मग हा उपाय करता येणार नाही. आता पुढील महिन्यात जी अमावास्या येईल त्यावेळेस पण तुम्ही हा उपाय आवर्जून करू शकता. आणि मग तुमचा जो कोणता मुलगा आहे तर त्या मुलाला आपल्याला पाटावरती बसवायचा आहे आणि उतारा जो आहे 7 वेळा उतरवायचा आहे मुलांवरून. आणि हा जो भात आहे तर हा भात आपल्याला काय करायचा आहे, एखाद्या झाडाखाली ठेवायचा आहे. तर बऱ्याच जणांना काय असा प्रश्न पडतो, कोणीतरी रस्त्यात वगैरे टाकतं, तर असं न करता एखाद्या व्यक्तीचा पाय पडला नाही पाहिजे अशा ठिकाणी टाकायचं आहे. मग झाडाखाली टाकायचं, किंवा मग तुम्ही तुमच्या घराच्या वरती छत असेल तर छतावरती पण तुम्ही हा भात ठेवू शकता. म्हणजेच की काय होईल की पक्षी हा भात खाऊन घेतील. आणि उतारा उतरवताना म्हणायचं आहे की मुलांची जी पण काय अभ्यासात प्रगती होत नाही, किंवा नोकरीमध्ये यश मिळत नाही, किंवा मुलांना सतत काय ना काय आजारपण आहे, एखादा मुलगा किंवा काही इडापिडा वगैरे आहे, जे पण काय असेल तर त्याबद्दल सांगायचं आहे. आणि मग त्या अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही उतारा बाहेर टाकायला जाल त्यावेळेस मग काय करायचं आहे, घरात येत असताना मागे वळून न बघता सरळ घराच्या बाहेरच हातपाय धुवायचे आहेत आणि मग घरात प्रवेश करायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही उतारा टाकायला जाल त्यावेळेस पण मागे वळून बघायचं नाही, किंवा मध्येच रस्त्यामध्ये थांबायचं नाही, किंवा कोणाशीही बोलायचं नाही. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी आपण आजच्या दिवशी उतरवून टाकल्या मुलांवरून, तर यामुळे काय होतं की मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते. मुलांना जी पण काय संकटे येतात, विघ्न येत असतात तर ते दूर होतात. नोकरीमध्ये प्रगती होते मुलांची, अभ्यासात प्रगती होते. म्हणून हा एक उपाय आईने आपल्या मुलांसाठी खास हा उपाय करायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे की आता अमावस्येच्या दिवशी आपल्याला पितरांना तृप्त करण्यासाठी किंवा पितृदोष दूर व्हावा म्हणून आपण बरेच उपाय करत असतो. म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे, आजच्या दिवशी घरामध्ये म्हणजेच की तुम्ही घरातील कोणतेही ठिकाणी, म्हणजेच की जर तुमच्याकडे पितरांचा फोटो असेल तर तिथे पण तुम्ही पितरांचे तिथे एक पितर आपला तृप्त व्हावं म्हणून पितरांचा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर हा दिवा तुम्ही तिथे पण प्रज्वलित करू शकता, किंवा मग तुम्ही देवघराच्या तिथे जवळपास पण प्रज्वलित करू शकता. पण दिवा प्रज्वलित करत असताना दिव्याचं तोंड दक्षिण दिशेकडे करायचं आहे, कारण की दक्षिण दिशेकडे पितरांचा वास असतो असे म्हटले जाते. म्हणून मग आपल्याला असा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मग आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे. जर तुम्हाला पूर्वजांचं नाव माहिती नसेल तर ओम पितृदेवताय नमः असा मंत्र म्हणून स्मरण करायचं आहे. तर हा एक उपाय तुम्ही आजच्या दिवशी आवर्जून करू शकता. तर आजचा व्हिडिओ हा इथे संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवताय नमः लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.